घरात पार्टीसाठी आपल्याला जर बटाटे वडे बनवायचे असतील तर झटपट होणारे हे बटाटे वडे कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। याप्रमाणे आपण बटाटे वडे करू शकता। जर त्याची चटणी आधीच करून ठेवली, आपण 1-2 दिवस आधीच फ्रीजरमध्ये ठेवली तर आपण पटकन बटाटे वडे करू शकतो। तर हे बटाटे वडे बनवण्यासाठी जी चटणी लागणार आहे ते पाहून घेऊया कशी बनवायची। तर मी त्यासाठी घेतलं आहे अर्धी बाउल अद्रक आणि एक पूर्ण भरून बाउल घेतला आहे मी लसूण। तुम्ही कोणत्याही साईजचा एक बाउल ठरवा आणि त्याप्रमाणे आलं लसूण घ्या। अर्धी बाउल अद्रक घ्यायचं आहे, आलं घ्यायचं आहे आणि एक बाउल भरून आपल्याला लसूण घ्यायचं आहे आणि 2-2 टेबलस्पून राई जिरं घेतलं आहे, हळद घेतलं आहे, हिंग घेतलं आहे, मूठभर कोथिंबीर घेतली आहे आणि 10-12 अशा मिरच्या घ्यायच्या आहेत। मोठ्या मिरच्या आहेत म्हणून मी 5-6 घेतल्या आहेत आणि कढीपत्त्याची बारीक पानं करून घेतलेली आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे। मिरचीचे आधी आपण तुकडे करून घेऊया। मोठ्या मिरच्या असतील तर तुकडे करून घ्या, छोट्या असतील तर अशाच टाका आणि त्यामध्येच आपल्याला आलं लसूण टाकून घ्यायचं आहे। याप्रमाणे एक बाउल पूर्ण भरून मी आलं घेतलं आहे आणि लसूण घेतलं आहे आणि आलं अर्ध बाउल घेतलं आहे। याप्रमाणे सर्व साहित्य टाकून घेतलं आहे मिक्सरमध्ये। बारीक जास्त बारीक नाही पण भरभरीत असं वाटून घेतलं आहे। आता फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे अंदाजे हे 5-6 टेबलस्पून तेल असेल आणि 2-2 टेबलस्पून आपल्याला राई जिरं घालायचं आहे आणि ही पेस्ट आपल्याला त्यात घालून घ्यायची आहे आणि त्यामध्येच मी कढीपत्ता घातला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। याप्रमाणे मिक्स करून घ्यायची, फोडणी चांगली लागलेली आहे। याप्रमाणे आलं लसूण थोडं परतून घेऊया। मीडियम गॅसवरतीच आपल्याला परतून घ्यायचे, स्लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची आहे। त्यामध्ये मी हिंग घातलं आहे आणि आता आपण 1 टीस्पून हळद घातली आहे आणि चवीनुसार आपल्याला या चटणीला लागेल एवढं थोडंसं जास्तच मी मीठ घातलं आहे, म्हणजे 1 टेबलस्पून मीठ घातलं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून त्यामध्ये 1 मूठ घालून घेतलं आहे आणि चांगली फोडणी आता व्यवस्थित परतून झालेली आहे। 1 मिनिटातच ही फोडणी आपली व्यवस्थित परतून होईल। आलं लसूण चांगलं फ्राय झालेलं आहे। याप्रमाणे आपली बटाट्या वड्याची चटणी तयार झालेली आहे। याप्रमाणे तुम्ही चटणी स्टोअर करून ठेवू शकता आणि 1 आठवडा फ्रीजरमध्ये तुम्ही ही चटणी स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा बटाटे वड्यासाठी आपण ही चटणी वापरू शकतो। आता मी तुम्हाला वडे त्यापासून कसे बनवायचे ते दाखवणार आहे। तर 2 बटाटे मी बॉईल करून घेतलेले आहेत, मीडियम आकाराचे बटाटे आहेत आणि 2 टेबलस्पून मी त्यामध्ये चटणी घालून घेतली, जी आपण बनवली ती चटणी आपण त्यामध्ये घालून घेतली। व्यवस्थित मिक्स करायचं आणि बटाट्याला लागेल एवढं आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आपल्या चटणीमध्ये मीठ आहे। याप्रमाणे आपण मिक्स करून घेतल्यानंतर वड्याच्या छोटे मोठे जेवढे वडे आपल्याला करायचे तेवढे वड्याचे गोळे आपण तयार करून घेऊया। याप्रमाणे आपले बटाटे वड्याचे वडे तयार झालेले आहेत। 2 बटाट्यापासून मी 2 टेबलस्पून चटणी वापरून असे हे वडे तयार करून घेतले। अंदाजे हे 8 बटाटे वडे तयार झालेले आहेत। याप्रमाणे आपण करू शकतो। ही चटणी बनवून ठेवा, म्हणजे पार्टीच्या वेळी किंवा तुम्ही जर बटाट्या वड्याचा स्टॉल घालत असाल तर तुम्ही या प्रकारची चटणी तुम्ही बनवून मग वडे बनवू शकता। जेवढे पाहिजे तेवढे आपण वडे बनवून तयार करू शकतो। याप्रमाणे फ्राय करायचे। जर तुम्हाला असं सोडता येत नसेल तर चमच्याच्या साहाय्याने आपण वडे तयार करू शकतो। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली? बटाटा वडा आणि ही चटणी तुम्ही नक्की बनवून बघा। तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।